पुण्यात जाऊयात, उमेदवार मुरलीधर मोहोळ बोलतात. अधिकाऱ्यांना सामना करावा लागतो. जसं तुम्ही पाहिलं की 4 रांगा असणं अपेक्षित होतं, पण एकच रांग होती. काय सांगितलं अधिकाऱ्यांना? नाही, नागरिकांना तुम्ही 2-2 तास लाईनीत उभे करताय. 4 बूथ आहेत आणि 4 बूथची मिळून एकच लाईन करताय. ही कुठली पद्धत आहे? मला असं वाटतं मुळात यांना प्रशिक्षण नीट दिलं की नाही ही मनात शंका येते. त्यामुळे तशा सूचना केल्या, आम्ही विनंती केली अधिकाऱ्यांना. त्यामुळे आता 4 बूथच्या 4 लाईन झाल्यात. लोकांना जवळजवळ 100-150 लोक एका लाईनीत होते. आता 10-20 लोक एका लाईनमध्ये उभे राहिले. सोपं झालं काम. बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. 2019ला कमी मतदान होतं. मी आत्ता ज्या बूथमध्ये गेलो तुम्हाला सांगतो बघा की 1100 मतदार त्या बूथमध्ये आणि 450 मतदान आत्ता झाले 11 वाजता. म्हणजे जवळपास 38-39% मतदान तर आत्ताच झाले. त्यामुळे मला असं वाटतं पुण्यात सगळीकडे कुठेही गेलं तरी हाच प्रतिसाद आहे. नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीच मतदार बाहेर पडला. फडके जास्त मतदान दिसतंय विधानसभा न्याय. काय वाटतं तुम्हाला? 9 वाजेपर्यंतच्या टक्केवारीनुसार आनंद आहे. सगळीकडनंच होणार पण कोथरूडला जास्त होते. भाजपचं आंदोलन सुरू आहे फडके चौकामध्ये. नाही, मला माहिती मिळाली की तिथे काँग्रेसच्या एका बूथवरती बॅनर लावला, त्याच्यावरती चिन्ह आहे, झेंडा आहे. तर मी आमच्या कार्यकर्त्यांना असं म्हटलं की फक्त परमिशन मागा, की त्यांनी जर त्याची परमिशन निवडणूक आयोगाने दिली असेल तर ठीक आहे, नसेल तर काढायला लावू. आंदोलनाचा हा विषय नाही, पण जर लिगल असेल तर ठीक आहे, नसेल तर काढलंच पाहिजे. धन्यवाद. चलो, आता तिथे ना रूम वाईज लाईन करा आणि लगेच त्यांना शिफ्टिंग करा रूमच्या समोरच जाऊ दे डायरेक्ट. कारण बाहेरच आहे 4 बूथ. माणसं जातील ना निघून.